अकोले तालुक्यात अजूनही पावसाचा जोर कायम असून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। या सततच्या पावसामुळे तालुक्यातील सर्व प्रमुख धरणे 100% भरली असून भंडारदरा, निळवंडे, अढळा आणि पिंपळगाव खांड धरणांमधून प्रवरा व मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। दरम्यान अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते भंडारदरा, अढळा आणि पिंपळगाव खांड धरणाचे शासकीय जलपूजन यापूर्वी पार पडले होते। आज निळवंडे धरणाचेही शासकीय जलपूजन उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमाला शरद चौधरी, वसंतराव मानकर, अक्षय आभाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदाच्या समाधानकारक पावसामुळे धरणे तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खरीप व आगामी रब्बी हंगामासाठीही दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर। नमस्कार। पावसाळा उशिरा सुरू झाला आणि सर्वात पहिल्यांदा मुळा खोऱ्यातील धरणं भरली गेली, त्यानंतर आढळा खोऱ्यातील धरणं भरली गेली आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये जी मोठी धरणं आहेत, मग आपलं भंडारदरा धरण आणि प्रवरा नदीवरचं निळवंडे धरण, तर ही धरणं नंतरच्या टप्प्यात भरली गेली। आम्ही गुरुवारी भंडारदऱ्याचं जलपूजन केलं आणि आज रविवारी निळवंडे धरणाचं जलपूजन करतोय। ही दोन धरणं अकोले तालुक्याच्याच नव्हे तर नगर जिल्ह्याच्या दृष्टीनं, अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत। ही धरणं भरली की जितका आनंद अकोलेकरांना होतो त्यापेक्षाही जास्त आनंद हा संगमनेर, श्रीरामपूर, लोणी, राहता तिकडल्या सगळ्या परिसराला होतो आणि म्हणून ह्या धरणांकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहतं की कधी भरली जाते। आता ही धरणं भरली, पाणी ओथंबून वाहत आहे। मला वाटतं जायकवाडीचं जे धरण आहे ते पण बऱ्यापैकी भरत आलंय 70-80%। त्यामुळं परतच्याला पाणी सोडण्याचा प्रश्न काही ह्याही वर्षी उद्भवणार नाही आणि समाधानकारक सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी मिळेल अशी सगळी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून दरवर्षी ठरल्याप्रमाणे आपण ज्या आठवड्यामध्ये भंडारदरा धरणाचं जलपूजन करतो त्याच आठवड्यामध्ये आपण निळवंडे धरणाचं पण जलपूजन करतोय। म्हणून आज हा जलपूजन सोहळा ठेवला। एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे परिसरातील सगळे नागरिक, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित, आमच्या भगिनी पण उपस्थित आहेत। अकोले तालुक्यातून पण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं, नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे आणि या सगळ्यांच्या उपस्थितीनं खरोखर हा आजचा कार्यक्रम खूप सुंदर संपन्न झालाय। सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आजचा हा जलपूजन सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो। धन्यवाद। समाधानाची बाब अशी आहे की जायकवाडी 76% होते, 65% पेक्षा कमी जर असतं तर आपल्या धरणांमधून हो, त्याचा उल्लेख केला मी की या वेळेला जवळजवळ 70% दरम्यान किंवा 70 पेक्षा जास्त जायकवाडी धरण भरलं गेलंय। त्यामुळे आपल्या धरणातून आता पाणी सोडण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, कारण समन्यायी पाणी वाटपानं एवढी मोठी अडचण निर्माण केली, ती मागच्या काळातल्या नेते मंडळांनी ही अडचण तयार करून ठेवली आणि त्यामुळे इकडे धरणं भरली तरी जर जायकवाडी भरलं नाही तर धपाधप पाणी सोडून नेत आहे आणि मग इकडे कधी कधी तर त्या भंडारदऱ्याच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची भ्रांत तयार होती। असं 1 वर्ष झालं होतं। तर ही परिस्थिती निसर्गामुळे आता ही थांबली आहे, कारण राजकीय नेते मंडळी अकोलेकरांची किती पाठराखण करतील हे काही मला सांगता येत नाही, पण निसर्गानं मात्र आपली पाठराखण केली आहे। एवढा मोठा पाऊस पडला तरी आपल्याकडे ठीक आहे, दरडी कोसळल्या, काही ठिकाणी गाडले गेले, वाहून गेले, असं परिस्थिती निर्माण झाली, पण मानवतेची कुठे हानी झालेली नाहीये। त्यामुळं निसर्गाचं मनापासून आभारी आहे की ही अशीच कृपादृष्टी कायम ठेवेल। हा 100% या दरवर्षी आता इथला सगळ्यात महत्वाचा हे प्रश्न आहे की जे पाणी खाली नेलं जातंय, आमच्या वाट्याचं पाणी आम्हाला राहिलं पाहिजे शेवटपर्यंत, हे नक्की आहे की आमच्यासाठी जे पाणी रिझर्व
भांडारदऱ्यातून आहे, निळवंड्यातून पाणी जे रिझर्व आहे ते इथल्या स्थानिकांना भेटला पाहिजे. आणि आता मी काय केलं की 2 दिवसापूर्वी उजव्या आणि डाव्या उच्चस्तरीयला पाणी सोडायला लावलं. एवढं मोठं पाणी नुसतं खाली चाललंय तर निदान आमच्याही परिसरामध्ये त्यामुळे काय होतं, हो, ओढी नाले व्हायला लागतील, विहिरीचं पाणी वाढेल, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. तर जेवढी काही दक्षता घेता येईल तेवढी आपण 100% घेतोय. तुम्ही एवढ्या 5-7 वर्षामध्ये पाहत असाल तर पाण्याची अडचण शक्यतो अकोले तालुक्यात कुठेही निर्माण झाली नाही. पाण्याचं नियोजनही चांगलं झालं. यावर्षी तर पावसाळा उशिरा झाला, 1 महिना उशिरा, तरी कुठेही असा अडचणीचा विषय जाणवला नाही. भविष्याच्या काळात शेतीला तर पाणी देणं आहे, पण जी 5-7 गावं टँकरवरती होती तर त्यांचं पण टँकर कसा मुक्त होईल हा माझा प्रयत्न असेल. धन्यवाद.